प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र टीव्ही9च्या हाती. पत्रात अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार, तर तटकरे आणि पटेलांच्या पत्रावर सुनेत्रा पवारांची नाराजी. तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पत्र. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे आणि पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावरती बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा प्रश्न होता. भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपात विलीन होतील. पक्षाच्या अस्तित्वासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊतांचा मोठा दावा. मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला. राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनी अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं. भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या घटनेत बदल. विकास लमांडे यांचा आरोप. तटकरे आणि पटेल भाजपचे हस्तक असल्याचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुखांची उपस्थिती. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी. केशव उपाध्याय, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांचा आणखी काही नेते इच्छुक, सूत्रांची माहिती. बंधू अशोक खराची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. एसआयटीची मागणी न्यायालयाकडनं मान्य. नाशिक कोर्टाकडनं खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. बंधू अशोक खराचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार. 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज. प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. बंधूबाबा खरातकडनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खराची मोठी गुंतवणूक. सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदी तब्बल 15,000नी स्वस्त. सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर. सोलापुरातील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावर वाद. काल पोलिसांवरती दगडफेक. आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. अंजन गावात एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसलाय. ठाण्याच्या मुंब्र्यात किरकोळ वादातनं 5 राऊंड गोळीबार. मुंब्रा बायपासवरील सुमय्याताई स्कूल जवळ घटना. तिघांची प्रकृती चिंताजनक. पोलिसांकडनं तपास सुरू. लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र. गेल्या 20 महिन्यात सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात. मार्च अखेर झालेल्या पडताळणीतनं धक्कादायक आकडेवारी समोर. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी. प्रदूषण मुक्तीसाठी राज्यात स्वतंत्र प्राधिकरणाचं कवच. राज्याला अवकाळी पावसाचा गारपिटीचा तडाखा. नागपूर, बीड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगावात जोरदार पाऊस. शेती पिकांचं, फळबागांचं प्रचंड नुकसान. बळीराजा पुन्हा संकटात. शक्तीपीठ महामार्ग आता 17 जिल्ह्यातनं जाणार. सुधारित आराखड्याला मंजुरी. प्रकल्प खर्च 1,01,000 कोटींवर. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापुरातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द. संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर जन्मोत्सव सोहळा. मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.